जय शिवराय मंडळी, आज करतोय नवीन व्हिडिओ। शेतावरती कामं चालू आहेत। जाऊया आता शेतावरती, बघूया तिकडे काय चालू आहे। ग्रामदेवता भैरी देवी मातेचं मंदिर, आमचे रघुबाबा बसलेले आहेत। बाजूलाच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य दिव्य शिवतीर्थ कुरमुरलीचे स्मारक। कॅनॉलमध्ये यावर्षी पाणी नाही सोडलं। ही पाईपलाईनचं काम चालू आहे। ही पाईपलाईन चालले पुढं, हेटोणे धरणातलं पाणी या पाईपातून जाणार आहे। हा आमचा गाव, निसर्गाच्या छायेत बसलेला हा आमचा कुरमुरली गाव। आजूबाजूला हिरवी दाट झाडी, डोंगर, खालच्या साईडला फार्म हाऊस झालेले आहेत। म्हणजे राकेश उतेकर नाना यांचा हा शेतकरी फार्म हाऊस। तिथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फळझाडे जसे की आंबा, काजू, चिकू, नारळ, फणस, डाळिंब अशी फळं फुलं झाडे ही विकायला ठेवलेली आहेत। ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी राकेश नानाशी कॉन्टॅक्ट करा। विविध प्रकारची झाडं इथं आपण पाहू शकता, सगळी कलम केलेली झाडं आहेत। पाईपलाईनचं काम मध्ये मध्ये थांबवलेलं आहे। गेल्या वर्षी हे काम चालू झालेलं आहे। पूर्ण व्हायला किती वेळ लागेल काही माहीत नाही। सागाची उंच उंच झाडे, जी आमची जुनी रहाट होती, एक जंगल होतं इथे, ते सगळं आता प्लॉट्स झालेले आहेत। समोर तिकडे तुम्हाला दिसत असेल हेटोणे धरण आहे, पाईपलाईन, आणि हा जो समोरचा डोंगर आहे इथून वाकरू फाट्यावरून एक रस्ता आहे, तो थेट जातो महागाव मार्गे पाली। इथून बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे। आता चालू आहे शेताकडे, जिकडे योगेशनी शेतावरती माणसं घेतलेली आहेत। आज दाढ काढतायत, उद्या लावणी असेल। इथे एक हा फार्म हाऊस दिसत आहे, समोर ड्रीम व्हिला आहे, वडे यांचा फार्म हाऊस। खालच्या साईडला इकडे फार्म हाऊस आहे। हलका हलका पाऊस चालूच आहे सकाळपासून। सकाळी पप्पा आणि मी बसलेलो बाहेर, पप्पा बोलतात हा म्हाताऱ्याचा पाऊस आणि कोळंबीचा काळोख्याचा पाऊस काहीतरी बोलले, ते खूप घातक असतात। हवेत खूप प्रमाणात गारवा वाढतो, त्यामुळे लोक आजारी पडतात। ताप, थंडी असे आजार माणसांना होतात, थकवा जाणवतो। आलोय प्लॉटमध्ये, आता जवळच आमचं शेत आलेलं आहे। योगेशने हळद आणि करांदे यांची लागवड केलेली आहे। जुन्या काळात बैल नांगर असायचे, पण आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारणा झाली आणि अशा प्रकारच्या ट्रॅक्टरने आता शेती नांगरली जाते। आमचे दत्ता भाऊ ट्रॅक्टर घेऊन चालवत आहेत। लोक दाढ खणतायत, आमचे जवळचेच लोक आहेत, त्याच्याकडे मूठ बांधून टाकलेले आहेत। ट्रॅक्टर तर गेलेला आहे जांभलीच्या पाठीत, ही आमची जांभलीची पाठी। हिरवा निसर्ग,
तिकडे अण्णांनी शेती लावलेली आहे. हिरवेगार डोंगर. पाऊस खूप झाल्यामुळे इथं काही ठिकाणी शेतीचं नुकसान सुद्धा झालेलं आहे. ड्रायव्हर चेंज केलेला आहे. दुसरा ड्रायव्हर बदली आलेला आहे. नांगरणीचं काम चालू केलेलं आहे. तेव्हा आलेला आहे. आज शाळेला सुट्टी आहे. सकाळपासून मला बोलवलं बाबा शेतावर चला. त्याला थोडा ताप सुद्धा आलेला आहे. शेतावरती बोरिंग पण मारले, पण अजून काय तिला मोटर आम्ही बसवलेली नाही आहे. त्याचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच तिला मोटर बसवून त्याचाही आम्ही लाभ घेणार आहोत. भाकरी वाढतात. ट्रॅक्टरचा ड्रायव्हर जरा लांबच बसलाय. काय समजत नाही. समोरचा डोंगर. थोड्या वेळापर्यंत म्हटलं होतं की इथून पेनपाली महागाव अशी बस जाते डोंगरातून. चारी बाजूनी डोंगर. थोडंसं ऊन पडलेलं आहे. ऊन पावसाचा लपंडाव चालू आहे. पलीकडे हे बंगले झालेले आहेत आणि मधोमध या डोंगराच्या मधोमध असलेली आमची शेती. आता चाललेलो आहे घरी. आज व्हिडिओ बनवलेले आहे. तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.